महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातील आळंदी मरकळ परिसरात रेव पार्टी झाली आहे। पोलिसांनी छापा टाकलाय। आळंदी मरकळ रोडवरील रिसॉर्टमध्ये रेव पार्टी सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। अनेक तरुणींना ताब्यात घेतलेल्या या पार्टीमध्ये अंमली पदार्थ असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या छाप्यादरम्यान 107 पुरुष आणि 49 महिला उपस्थित होत्या। त्यापैकी 3 जण 21 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते। बंगल्यात सुरू असलेल्या पार्टीला प्रोजेक्ट एक्स असं नाव देण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील टिंगळे यांच्याकडून। सुनील, आपण पाहतो या ठिकाणी आता अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या रेव पार्टी संदर्भात अधिकची काय माहिती मिळते आहे? नक्कीच सध्या ज्या पद्धतीने पाहिलं आपण की पुणे जिल्ह्यातील तुळापूर या ठिकाणी ही जी कारवाई करण्यात आलेली पाहायला मिळते। मी सध्या आलो त्या ठिकाणी ज्या ठिकाणी रात्रीच्या सुमारामध्ये जी कथित रेव पार्टी आहे ती या ठिकाणी होतानाची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्याच पद्धतीने सध्या रात्रीच्या परिस्थितीमध्ये पोलिसांनी खरं तर या ठिकाणी येऊन छापा मारल्यानंतर खरं तर या परिसरामध्ये मोठ्या आवाजामध्ये डीजे चालू होता। त्यासोबत अनेक तरुणी या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेमध्ये होते। त्यासोबत अंमली पदार्थ सुद्धा होते या संदर्भातली माहिती सुद्धा त्या पोलिसांना मिळाली होती। त्यामुळे परिसरामध्ये असलेला जो बंगला आहे त्या बंगल्याच्या बाजूने 100 पेक्षा जास्त पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकलाय। या छाप्यामध्ये जवळजवळ 60 ते 70 पेक्षा मुलींना खरं तर ताब्यात घेतलेला पाहायला मिळते। सध्या या ठिकाणी पाहतो की या परिस्थितीच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। या ठिकाणी तपास सुरू आहे। नक्की अंमली पदार्थ होते का, कोणते पदार्थ या ठिकाणी रेव पार्टीमध्ये वापरले गेले, त्यासोबत कोणत्या पद्धतीचं नशेली या ठिकाणी नशा करण्यात आली होती हे सुद्धा पोलीस तपास करताना आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी ही जागा कोणाची, जागा मालक कोण होता, हा बंगला कोणी भाड्याने दिला आणि ह्या पार्टीचं आयोजन कोणी केलं होतं याचा सुद्धा तपास सध्या पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी पाहतो की सध्या पोलिसांनी या परिसरामध्ये सध्या सील केलेलं पाहायला मिळतंय। मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुद्धा या ठिकाणी आलेली आहे। या मार्फत सध्या जो तपास आहे तो सध्या या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतं। मात्र एकंदरीत या पार्टीचं आयोजन कोणी केलं होतं, कशासाठी या पार्टीचं आयोजन केलं होतं, किती तरुण होते आणि त्या पद्धतीने सध्या पोलीस आता पुढील तपास करत आहे। मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने पाहिलं की रात्री या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवाज येत होता आणि आवाज येत असतानाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।